कवर काम करायचं नुसतं नुसतं काम काम कामच करायचं का? या मामाचं आता 6 वर्ष झाली, मला 6 वर्ष झाली ते नुसतं पोरगी देतो देतो आणि अजून काही नावच घ्याय नाही. मला ना असं वाटतं ना आता कामच करायचं नाही काहीच. बघू दे, करू दे, मामाला काय करायचं ते करायचं. हा, मी करणारच नाही. जे होईन तीन बघते पुढचं पुढं. हा अरे काय अक्षय, झालं का काम? हा, तेवढं येतं ना मामा तुला. झालं काम. तसं नाही ल्या पुरीचं पण मत घ्यावं लागेल ना. आता घर जावायचं झाला, तू इथं कामाला राहशील आणि लेकही माझ्या जवळ राहील. कसं गुढी गुलाबीनं तो माणसं चांगलं होईल. आणि हा, मी लक्ष बी देईन इथं सगळं. कसं तू लाडका नाही. भाचा आहे. हात काढा मामा, म्हणून तिला सूर्य का बघतो का? तसं नाही, पुरीचं पण मन बघावं लागत ना. काय बरं बघता पुरीचं मन. तुमच्याच मनात आहे का नाही मला ते सांगा. माझ्या मनात मस आहे. आहे ना? हा, हा, मग आहे. लाडाचा भाचा आहे ना. हा, तुझी काळजी आहे. मी काय झालं माहितीये का मामा, हा. तुला सांगतो, आता 6 वर्ष झाले. मला कधी कधी असं विचार येतोय, मा होतंय का नाही का असंच वर जातो. नाही होईन ना? मी करन ना तुझं लगेच. चांगलं सोयीला लावण. हा, मग आहे. हा, काळजी करू नको. हा. बर, एवढं हे उरकून घे. हा, घेतो ना मामा. तर मी पुरीला विचारून येतो. हा, तिला पहिलं हा. विचार मामा, कसं आहे आमचं ना लवकर झालं तर कसं लवकर नाती येतील खेळायला मामा. मला माहितीये तुझं प्रेम आहे हा, तिच्यावर. मग लहानपणापासून आहे. नको काळजी करू. हा. एवढं उरक. हा, हे लगेच गवत किती वाढलंय पाय. लगेच काढून घेतो हा? मामा. हा, हे काळजी बरं- नको करू. बरं नाही दिसत. हा, हा हा आलो मी. हा हा? लगेच घेतो. येतो. हा हा, उगाच बोललो मामाला एवढं. मामा किती चांगलं म्हणे. घेतो करून. दादा, मी तुम्हाला म्हणले चाफ्याची झाडं आणा, तर तुम्ही केवढी झाडं आणून ठेवली. हा? अरे पुरी, तुझ्यासाठी काही पण. हा, पण दादा, हम्म. मला आहे ना तुमची एक गोष्ट नाही पटत. कोणती? अहो, तुम्ही अक्षयला किती त्रास देतात, केवढं राबवून घेतात. मला अजिबात आवडलेली नाही हा तुमची ही गोष्ट. अरे पुरी, तो घरगडी म्हणून राहण्याच्याच लायकीचा आहे तो. दादो, त्याला आहे ना घरगडी म्हणायचं नाही. अहो, तुमचा भाचा आहे तो. भाचा असला म्हणून काय झालं? या आईला ते काही शिकलेला नाही, तो काही तुझ्या लायकीचा नाही. दादो, अहो, ही चाफ्याची फुलं पण किती भारी आलीत बघा ना. हा? ही तुला आवडतात म्हणून आणली. हम्म. तुझी काळजी आहे मला. आणि हा. तो काही सारखं सारखं त्याचं नाव घेत असते. अरे तो घरगडी आहे, तू शिकलेली आहे. मी पगार मोजतोय त्याला आणि तू त्याच्या नादी लागली. मी तुझ्यासाठी डॉक्टर इंजिनियर नवरा बघितलेला आहे. कोणत्या बापाला वाटेल मुलीचं वाईट व्हावा? मी तुझं चांगलंच बघणार आहे ना. दादो, पण तुम्हीच मला म्हणत आले होते ना आधीपासून की त्याच्याच बरोबर लग्न लावून देणार आहे, आणि तुम्ही तुमच्या बहिणीला शब्द पण दिला होता. ते शब्दाचं जाऊ दे, लहानपणीच्या गोष्टी मागच्या गोष्टी सोडून द्यायच्या. मी 8,000 रुपये पगार देतो त्याला, काही फुकट काम करत नाही तो. तू त्याच्या नादी लागू नको, मी सांगतो तेवढं ऐक. जा दादो, असं नाही. मला आहे ना तो आवडतो आणि मला आहे ना त्याच्याच बरोबर लग्न करायचंय. हे बघ पुरे, माझं ऐक, मी तुझ्या चांगल्यासाठीच म्हणतोय. हे बघ पुरे, ऐक, मला तू त्याच्याबरोबर बोललेलं चालणार नाही. हे असं जमणार नाही. तू ऐक माझं, नाही तर मीच कुठंतरी निघून जातो. या आईला ही पोरगी ऐकायलाच तयार नाही. हो बाचा कामाला ठेवून पस्तावा झालाय. याचा काहीतरी एक बंदोबस्त करावाच लागेल. अक्षय काय काम करतोय त्या भाऊजीच्या रानात. और काय यो दादा असा माणूस आहे, लय चॅप्टर येऊ पहिल्यापासून. नाही पैसे द्यायचं असेल त्याला 7 नाही तर 8,000. किती चेंगट आहे नाही, माहित नाही. अरे मी म्हणतो, काम फार बैलावानी करून घेतो. आणि ती पोर काय रे, तू अक्षय बी काय मारण्याचं काम करते, काम काम तसं नसेल बरं का. ह्याला आहे ना काहीतरी नादावला असन. त्यो इतका चॅप्टर आहे, त्यो याला अशा फेका टाकीत असन, गोळा फेकत चाललेला असन तिथं नुसतं. जायचं का आपण? नाही जायचं नाही, तेव्हा अक्षयची गाडी वा, आपल्याला बी तसा गडी नाही. म्हणूनच म्हणते, हा. जायचं का आपण विचार नाही जाणार आपण, जायला काय त्याच्या अडचण? मनात काय आहे ते काढून घेऊ आणि कळन. मग आपल्याला काय अरे करायचं मी म्हणतो 800 ऐवजी मी 10 देतो त्याला, पण आपल्याला असा गडी भेटला पाहिजे रे.
आणि हे तुला वाटतं का त्याला पोरगी बिरगी दी? पोरगी होय हा? कशाचं पोरगी देतोय अरे ही सगळ्या दुनियाचं भामटे तुला सांगतो त्याला फक्त काय करीत असेल, हे अक्षा मी असं करीन, अक्षा मी तसं करीन. फुगीरपणा फुगीरपणा. नुसते फुगीरपणा बरं त्याचे तरी काय चुकी, फुगीरातच गेले त्याचं. गेलंय, हं. नाही बायको पोरगी आहे तिचं लग्न करून दिलं झालं ना सांड्या मोकळा. आम्हीच करून देतो का नाही का असं नाही फुगीरपणा बघ आता करतो. तुला चॅप्टर रे बाबा तू आपल्यासारख्याला सापडत अहो, असतो. आजकाल पोरी भेटत नाही म्हणून त्याला असं जरा फुगीरपणा आला याच्याकडे बरं पोरी एक काम करू आपण, जाऊ दे हा. अक्षयची गाडी घेऊ बरं, चला बरं. त्याच्याकडे तर कळत ना आपल्याला काय हा. चाललंय काय म्हणतोय मामा, त्याला सांगन ना. हा. अक्षय बी काय तसा पंपाने हवा भरल्यासारखा तो बी टमच असणार आहे, तू बघत राहा. आपण अजून बरू हा आपण अजून बरोबर घेऊ बघू चल, तशी तू बी नाही हुशारी. बरं, चल काय भाषे बाबा बरकडे बिरकडे दुखत आहेत का नाही तुमच्या? कस काय येणं केलं इकडे मामा? लय काम चाललंय जोरात. म्हणलं काय चाललंय भाषेचं निदान कसं होतं? नाही माझं व्यवस्थित चाललंय. हे मामा म्हणलं एवढं काढून घे सगळं. हा ना ह्यो दादा काय आमचा? हा मामाचं किती ऐकतो नाही का? ऐकतो ना. मामा मामा मामी मामी तुमचं भातचं बघून घ्या ना, तुमचं भातचं बघून घ्या ना, तुमची पोरगी मला द्या ना, तुमचं जावई करून घ्या ना. आ? त्याचा काय उपयोग आहे रे तू गाणं म्हणून? आपल्याला काय अहो. पोरगी आहे का? आपलं नाही चाललं, मग? त्याला असं म्हणायला होते, असं म्हणते मी, हा. असं म्हणायचं मामाला मामाला, आ? म्हणजे मामीचं म्हणणं आम्हाला आहे नाही ना पोरगी. असं भाषाने गाणं म्हणायचं दादापाशी. हा हा. नाही गाणं म्हणायची काय करायची? नाही का? मला मामा म्हणलाय की काय पोरगी देतो म्हणून. हा खरं काय भाऊजी असं म्हणले चक्क हा. स्वतःच्या तोंडाने? आता तोंडानेच बोलणार नाही. तसं नाही म्हणजे आमच्या भाऊ ते ना विश्वास आता त्यो नाही. चुलत आहे बरं का, हा. पण तो अजून आम्हाला नाही ठेपला बरं का कवा. हम्म. हा ते पोरगी देतो, सपनात बी नाही येऊन द्यायचा काही काही. मामा काही नको बोलू. त्यो एवढा चिंध्या चोर आहे, त्यो काय करीन भाषा मी ना तुला आज पोरगी देणार बरं का. त्या पोरीचं लग्न आहे ना दुसऱ्या बरं कवा करून देईन ना, ही सुद्धा तुला मेळ लागणार नाही. आणि तू त्याच्या अवतारावर नको जाऊ. त्यो त्याचं डोक्याला केस राहिले, पार खोरात डोकं झालंय. आणि ज्याच्या इमानतळ होतं ना त्याचे इतका बुद्धिवान माणूसच नसतोय कुणी. आणि दुसरी गोष्ट जे जेवढं वरून काळे का तेवढं आतून आहे. गबासा मामा मामी उगा माय कान नका भरू, काही नका सांगू मला. नाही मला देणार आहे मामा पोरगी. आता तुझं अरे. कसं झालंय बरं का, तुला पुरा हरभऱ्याच्या जाडाव चढावलेला आहे. तू शेंडा मोडून जावा डोक्यावर खाली येशील ना तेव्हा या मामाचं नाव घेशील. नाही तर अक्कलीन त्यांनी जाग. गावात नाही जमून दिलेला माणूस तो. तुला काय रे, तू त्याच्या पुढे जांगुरी. उगा मला मला उगा हे करू नका. तू एक काम कर, काय कशाला मग होती काय त्याच्या काय नाद लागतो. अरे मी चुलत जरी असलो ना तुला लय लय- काळजी काळजी लय आम्हाला काळजी घेतो मी. काय मी हिला म्हणत असतो हा. काय ती पोरगी काम करते, त्याच्यातलं निम जरी काम केलं ना तो किती पगार देतोय तुला? मला 8,000. आपला 10,000 झाला. लय काळजी काळजी अरे म्हणतो याच्यातलं निमच करण 4 दिवसात लग्न वाजितो नसू दे मला पोरगी. मामा. मी काय म्हणतो हं. लय काळजी काळजी म्हणतो तू मला महिन्यातून आजच दिसलंय परत मला ते भेटायला. कसं होतं म्हणलं आता त्यो नाही म्हणून इथं आलोय, नाही तर त्यो मी जर इथं पाहिलं ना ती लय बोलत आहे त्याच्यामुळे मी नाद नाही लागत त्याची. नको मी नाही येते, मला नाही करायचं. भातचे बुवा. मला कसं वाटलं होतं चुलत बहिणीचं पोरगे नको त्याची मला हलती होत नाही रे, बाकीचं काय. मी काय म्हणते, तुम्ही जर आमच्याकडे आले ना 2-3 हजार एक्स्ट्रा आणि तुमच्यासाठी पोरगी पण आम्हीच बघतो की. मामी तसलं काय मला जमायचं नाही. पोरगी बिरगी बघू नका, मी राणी संग लग्न करणार आहे. हा मामा मामा म्हणलंय देतोय. मला. मामा देतो तुला राणी. मला वाटतं तुझं लग्न होऊन जाईल. हा लग्न होणारच आहे ना. मामा याला पाजीन पाणी पण देणार नाही राणी. हा असं काय बोलू नका बरं का. नाही नाही मला एक तर मग मला कस तरीच होतं मग. मला एक सांग, मी इथं झालं का तू? अरे त्यांनी एक लक्षात घे, त्यांनी तुझ्या कामावर ना 12 एकर जमीन घेतली. अरे गाड्यागत काम करतो तू, 4 गाड्यांचं काम एकटा करतो. मग जमीन घेणार नाही तर काय घेईन, पण तुला पोरगी देत नाही. बघ बाबा आता तू आणि काय मी तुला सांगू करायचं? का तो काय म्हणला असेल तुला? भाषा तुलाच पोरगी देणार, तुलाच हा दरवेळेस असंच म्हणतो मामा. तुलाच देणार. आणि त्यो दुसरीकडे लग्न करून द्या. आणि तुला धपकन आपटणार. बघ मग हो माझं कसं आहे, मी चांगलं शिकवायचं काम होतं, हा तुला जमलं तर हाय. आणि जर त्यो काय तुझ्या
जर तुला आयटी फायटी जर आला तर बिंदास बिराड गोंधळाच्या ना आपल्याकडे यायचं. हा. चौथ्या दिवशी तर लग्न लावू. ना आता मी आता ऐकत नसतो चल चल डायरेक्ट जातो तिथं हा हा. सोडायचं नाही म्हणून ते चुलत मामा मामी आलते आमचं नाव आणि का- त्यांनी नाही नाही नाही, आमचं नाव कशाला आमचं नाव आमचं नाव नाही सांगायचं. सांगायचं. बरं नाही सांगत आम्ही तेल वाटायची तुला. तुमचं नाव नाही सांगत हा. आता मामाकडे बघतो तुम्ही हा. काचाडू काचाडू घे. हा उगाच चल बाबा आपलं. मला हुशारी नुसतं काम करून घ्यायचे काय आणि पोरगी द्यायची नाही त्याच्याकडे बघत होता आर नाही तर पार मग अक्षय हे बघ जेवण आणलं होतं तुझ्यासाठी जेवून घे पहिलं. हे मला नाही जेवायचं तू शांत राहा बरं का आधीच माझी डोकली गरम आहे परत सांगितलं नाही म्हणशील अक्षय अरे चिडून काय बोलतो तू? आज चिडून नाही बोलत काय करू मग तो बाप तो तसा टाकला जो नुसतं वर बोलतो मला नुसतं काळाचा कळ आहे म्हणून बिले कळ आहे हा मी आज आर नाही तर पर फैसला करणारच मी आज अरे पण एवढं चिडायला झालंय काय? झालंय काय मला सांग 6 वर्ष झाली की नाही 6 वर्ष झाली की नाही हा? हा झालं ना. माझ्यावर 12 एकर घेतली तुला नाही माहित मला माहिती घेतली आणि लग्नच नाव घेतोय का आपल्या घेतोय का तू आता ना असं त्याचं बुक्का आणि ना डोक्यावर असं टेबल त्याला पैसे टाकलेला हा मी आज सोडणारच नाही अरे एवढी चिडचिड करणं चांगलं नाही. तुझा बीपी हाय झाला आ, तर दुकान- मी आहे ना लग्नाच्या आधीच विधवा होईल. बाबा, बाबा, तसं नको म्हणू आधी लग्न तर होऊ दे म्हणून तुझ्या बापाकडे चाललो कुठे आहे मामा अरे ऐक तर खरं एवढं नको ना चिडू. मी कोणाचं ऐकणार नाही हा अरे, माझं तरी ऐक ना माझ्यावर प्रेम आहे ना तुझं माझं ऐक ना आणि ना 2 घास खाऊन घ्या असं चिडू नाही चांगलं नाही धर ना 2 घास मी नाही बरवते तुला. 1 घास नाही आधी फैसला होऊ दे नको नको अरे फैसला नाही तुझ्यामुळे तर थांबलं तुझ्यामुळे तेवढं सहन करतोय का मी मला जेवायचं आधी तुझ्या बापाकडे टाकला मामा कुठे अरे ऐक अजिबात नाही कुठे अक्षय ऐक ना अरे ऐक ना जेवण आणलं होतं रे प्रेमाने तुझ्यासाठी एवढा चिडशील असं कधी वाटलंच नव्हतं आणि ते पण माझ्यासाठी म्हणजे माझ्यावर केवढं प्रेम आहे तुझं आताच एवढं प्रेम करतोय लग्न झाल्यावर किती प्रेम करशील. जाऊ दे आता मी खाऊ का? नको 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 त्याने खाल्लं नाही मी कशी खाऊ शकते. आईला लईच गमाळ झालंय आईला हे उपटून घेतो हे मोकर पास्ताला लावून थांब. कुठे तिथे का बघत जात मामाकडे मला नुसतं आधी लावलंय काय मामा पोरगी देतो का नाही तू पोरगी देतो का नाही झालं काय भाचे बुवा झालं काय म्हणजे हा झालं काय म्हणजे आई एवढं तापायचं नसतं शांत व्हा. एवढं तर आपण अजिबात जमणार नाही पोरगी देणार आहे का नाही मला लग्न करायचंय या वर्षी तरी मला लग्न लाव 100% पोरगी तुझीच पण एवढं तापू नको. तापू नको नाही मी तापणार आहे तुम्ही असंच करतो गोड गोड मला नुसतं पाणी लावित मला पोरी काही देत नाही तुम्ही पोरगी नाही मला नाही नाही लग्न करायचंय हा तुझं लग्न होणार माझी पोरगी तुलाच ह्या बा मी तुझा सक्का मामा आहे का नाही हा 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 मला तुझी काळजी आहे ना काळजी आहे ना हा. तू एकुलता एक भाचा आहे माझा हा हा मग माझी एकुलती एक पोरगी तुला हा मलाच आहे. हा पण ते 12 एकर घेतले मला कमी नाही सांगितलं मग हा? अरे तिच्यात तुझा बी हिस्सा आहे एकट्याची नाही ती अरे बाई हो कसं आहे आता मला नाही बायको मामी तुझी मामी वारून लय वरीस झाली हम्म. तू लहान होता तेव्हापासून तुला सांभाळा लेखागत सांभाळा रे म्हणून बघितलं का मामी हाय मामा तुझी हाय माझ्यात हा म्हणून तुला सांगतो हे, कोणाचं ऐकून असं तापायचं नाही. नाही मी कशाला कोणाचं ऐकू मला ते स्वप्न पडलं होतं हा मामी आलं स्वप्नात मग बरं. मामी तुम्ही असे कमी बोलले बरं तुझ्या मामाला आणलं तर टीम आला असतं टकलीवर हा. ते जाऊ दे हे बघ माझं ऐक हा मी तुला मुलासारखा जीव लावतो. नाही जावई सारखं लावा जावई आहे मी 100 तू जेवला नाही ना म्हणून मग अजून मी पण नाही जेवले राणे आणि तू तिथून निघाला ना हा. मग ते ताट घेऊन तसंच मी पण तुझ्या मागे पळाले. राणे घेऊन घे. हा तू जेवायचं ना तू इथं काय करते म्हणजे त्याच्या माग आलते काय झालं आज तो जेवलाच नाही ना सकाळपासून नुसता राब राब राबतोय त्याच्यामुळं मग मी अरे पण
त्याला नाश्ता दिलता मी. दुपारची भूक लागते मामा चाल ना तू मामा काय करायचं राणे अरे मामाची मामा लय गोड गोड बोलतो जरा मी तसंच शिकतो गोड बोलायचं आहे का नाही मामा मामा जसं करतो का मी तसं मामाला करतो गोड गोड बोल. मग कसं आहे? आपलं लवकर 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 लग्न होईल हा. बरं, चल भाजी चल. अरे राणे काय चाललंय? मामा, जेवतोय जेवलो नाही ना काय दादा तो जेवला नाही म्हणून मी पण जेवले नाही आज. काय संबंध? मामा खरंच मी लय नशिबाने असा मामा होणे नाही किती गोड बोलतो मामा किती गोड तोंडात नुसतं साखर आणि टकलीवर बर्फ असतो तुमच्या माहिती का मग आता माग दोघ जण आलते हा किती तापले होते ते होय गो किती तापले होते किती नुसतं 2 शब्द बोलले 2च लगेच गार झाले आहे ना वय मामा मी आता आजपासून असं ठरवले गोड बोल्या मामा म्हणतो आहे का नुसतं गोड बोलतो हे बघ तू काही म्हण पण मला तुझी काळजी आहे. बरं एक काम होतं काय तुझं सगळं ऐकतो हा. ते तेवढं सरपण राहिलंय तेवढं सरपण आपण हे करून घेऊ बरं. दादा अहो जेवायचं त्याला जेवायचंय. ते जेवण राहू दे मी खाऊ घालीन तू चल तू चल. अहो त्याला सुखाने 4 घास खाऊ तरी द्या. अहो, त्यांनी नाही खाल्लं म्हणून मी पण नाही अजून खाल्लं. आता तिकडं पण ताट घेऊन जावं लागतंय वाटतं. अक्षय हे सरपण तेवढं उचलून घे. काय आपला कंदुरीचा कार्यक्रम करायचा आहे त्याच्यासाठी सरपण लागत. हे वाशे कुजलेत हे मोडून घे. हे का हा हे मोडून घेऊ बरं. सगळे हो हा? मामा मला सांग खरंच जीव आहे ना माझं होय खरं आहे का 100%. इथे मग होणारी बायको माग ताट घेऊन हिंडती जेवायची मला भूक लागली किती ग ह्या बाय आता कंदुरीचा कार्यक्रम आहे का नाही तू अरे जेवण राहिलं ना. धर जेवून घे. हा ते बरं राणे तो काम करीतोय. अहो पण काम कशासाठी करतो पोटासाठीच करतो आणि तुम्ही त्याचं पोटच उपाशी मारताय दादा आणि तुम्ही त्याला उपाशी मारताय म्हणून मी पण उपाशी मारते. ऐक अगं आपण कंदुरीचा कार्यक्रम ठेवलाय त्याच्यासाठी मीच सांगितलंय त्याला 2 दिवस उपाशी राह म्हणून. हा दर उपाशी राहा 2 दिवस. अरे तो दणकून कंदुरी खाईन असा जर जेवला ते संपवायचं कधी. मामा 2 दिवस एवढा दम निघतो का नाही आणि राणी मी पोटासाठी नाही तुझ्यासाठी थांबले काय चाललंय काय नाही ते कंदुरीचं किती किलो टाकायचं मटण तिथं ऐक 2 बोकड कापायचे त्याच्यासाठी म्हणतोय तू जीव नकोस जेवू नको 2 दिवस. हा राणे हा तू चल अहो ते जेवण तो बोकड कापणार आहेस तू चल. ऐक जरा मामाचं तर कळानच भाऊ जीव लावतोय नुसतं काम करून घेतोय 2 दिवस जीव नको म्हणतो बोकड काय म्हणतो दणकून मला नाही करायचं मला नाही खायचं बोकड मला नाही करायचं कंदुरी मला लग्नच करायचंय. आईला खूप आराम करायसाठी बांधली होती पण आता मी राणीला तिकडे घेऊन येतो राहायला जरा दगड बिगड काढून घेतो म्हणजे तिला त्रास नाही व्हायचा हे पाचरट बी नीट करून घ्यावं लागेल मग काय सगळं करायचं ते माझ्या राणीसाठी राणी मी आमचा राजा राणीचा संसार मांडू खूप काय भाचे बुवा काय कस काय मामा मामी काय कुपीत मांडायचं ठरलंय नाही ते नीट करायची कोपी आरामाला आरामाला बांगला बांधले का काय हो नाही राणीला न मला आरामाला कोपी तेच म्हणलं ना त्याला दादा म्हणतात बरं का धमाधमाने असं कुपीत नाही बाहेर काढायला चालू करीन राणीचं नावच नाही घ्यायचं काही. म्हणजे मला काय म्हणायचं होतं ते काय लग्नाचा बिग्नाचा विषय झाला का नाही काय लग्नाचा विषय 2 दिवसांनी कंदुरी करायची म्हणला मागून सरपण टाकू घेतलं आणि मग मी आज जेवलो सगळं नाही बिचारी राणी माझ्या मागे ताट घेऊन येत होती तिला घेऊन गेला भाऊजी असं म्हणले कंदुरी करायची आणि मग 2 दिवसांनी जेव देवा अरे त्याने कुणाला कोंबडं कापून चारलं नाही तर ते कंदुरी घालायला लागलाय का बोकडाचं नाव काढलं काय 2 कापायचे म्हणलं अरे त्यो तुला माहिती का कोणाचा कार्यक्रम नाही सोडित त्यो
कुठं जेवण असलं की तो गेला, सांगू नाही तर नको सांगू ती त्याला. अहो, आणि कुणा- बोकड कापाय आणि कंदुरी करायला निघाला. आणि लग्न ओळखीचं नसू द्या पळखीचं नसू द्या त्या जेवायला जाते फुकट्यावाने. त्याचं काय ऐकत होतो तू? मग आता मग काय काय मला तर काय चाललं नाही माझ्या नुसतं गोड बोलतो नुसतं गोड. अरे तुला एक सांगू का? हा? त्याने ना इंजिनियर पोऱ्या पाहिलाय हम्म. राणीला. राणीला मग मला त्या पाहुण्यांनीच सांगितलंय की बा म्हणले तुमच्या भावाची पोरगी आहे ना आमच्या पोराला करायची. तुला फक्त गोड गोड बोलून काम करून घेतोय बस हरभऱ्याच्या झाडावर चढून. नाही नाही आज कसं मग मला म्हणलं कंदुरी झालं हे करून ते करून हे करून ते करून 6 वर्ष झाले 6. तुम्हाला तर चांगलं माहिती तुम्ही तर बघताच ना मला. तुला मी पहिल्यांदाच सांगितलं ह्याच्या नादी लागू नको, तो तुला फुगू फुगू मारीन असा बिगर तुकड्याचा मारीन. तू एक काम कर सरळ सरळ, हं. तुला ती राणी संग लग्नच करायची का? हा मग मला राणी संगत लग्न करायचंय. हा बघ बर का. हा, हा. मग एक काम करतो का? काय कुठे राणी ती राणी आणि राणी हे काय आली आली का? ऐक ना अरे अक्षा हळूहळू. ए राणी तुम्ही दोघांनी असं ठरवलं याला काम करू करू मारायचं काय निसता? अहो दोघांनी नाही, मग? मी नाही त्रास देत, मी कशाला त्रास देईल, माझं प्रेम आहे त्याच्यावर. उलट मी तर आहे ना ताट घेऊन माग माग पळत होते त्याच्या जेवणासाठी, माहितीये का, तो नाही जेवला म्हणून मी पण नाही जेवले. तू जेवली नाही. नाही ना. एक सांगू का? हा. अरे त्यांनी ना इंजिनियर पोऱ्या पाहिलाय बर का, आणि सगळी तयारी केली. तुला अचानक नेऊन उभा करणारी लग्न लावून देणारी. नाही, 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 नाही. मला आहे ना, मला नाही लग्न करायचं दुसरीकडे, मला अक्षाच पाहिजे. आणि ना त्यांनी जर दुसरीकडे ठरवलं असेल ना तर मग मी अक्षासोबत पळून जाईल. पळून नाही आमचं खानदानाचं नाक जाईल. मग आता- हा? त्यांची पोरगी काय आणि आमची पोरगी काय एकच आहे. पळून नाही जायचं. तू एक काम कर. अहो पण आम्ही सज्ञान आहे, आम्ही करू शकतो पळून अरे जाऊ. पण हा, हा. गरज नाही ना तुम्हाला ती करायची, गरजच नाही. मी सांगतो ना, मी तुमचं लग्न लावून देतो. ऐका ऐका मी सगळं ऐकलंय तुमचं. मला तुमचं प्रेम मान्य आहे. मामा तुझ्यावर विश्वास नाही माझा. तू गोड बोलून ना चांगला काटा काढितो, मला विश्वास नाही. मी तुला मामा करीन काय करायचं ते बरोबर. तसं नाही का, मी तुमची माफी मागतो. मी तुमचं लग्न लावून द्यायला तयार आहे. नाही 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 मला तर अजिबात विश्वास नाही. एक एक एवढं सगळं विश्वास नाही. हे मामा मामी आहेत, हे आमचं लग्न लावून देतील. हा अरे ऐका तुम्ही, मी यावेळेस तुम्हाला फसवत नाहीये. बरं दादा, माझं काय म्हणणं आहे, तू आतापर्यंत त्याला फशीतच हा, आला सगळं. हा. तुला मी आज नाही ओळखीत. हं. कसा विश्वास ठेवते ना शेवटच्या क्षणाला तुझ्या? मग? हा, तू नुसतं डावला डवलीची उत्तरं चालल्यात का? ती बाईलावणी काम करतोय त्यो, आणि आता करतो आणि उद्या करतो. तुला यांना एक एक मी लग्न लावतो यांचं. हा, तुला सांभाळता येते का? नाही तर माझ्या 12 एकर बाग आहे, त्यो सांभाळीन दोघं बी. तुझी काय पोरगी आणि माझी काय वेगळी नाही. बरोबर आहे तुझं, पण मी खरंच चुकलो. मला यांचं प्रेमही मान्य आहे आणि मी लग्नही लावून देईन. मी सांभाळेन त्यांना. तू एक काम नाही कर. नाही 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 हा, अजिबात नाही. मला विश्वासच बसत नाही. आणि माझं लग्न लावायचं असेल तेव्हाच लावलं असतं. नाही मामा मामी हा. तुम्ही लावून द्या. बरं. आम्ही तुमच्याकडे येऊन राहतो. भाऊजी ऐका ना. अरे, राणी हा, ऐक हो, आम्ही सगळीच येतो आणि तुमचं लग्न लावून हा. देतो. हा, हा. मग काय अडचण आहे का तुम्हाला? नाही तू बी नाही चल. काही नाही. हे बघा तुझा भाऊजी विश्वास कशी ठेवते रे ती? हा नाही, कसं आहे, नाना नानीवर विश्वास आहे मला पूर्ण. ते बरोबर आहे ना, लग्न लावून देतील. हे हा, बघा भाऊजी ते म्हणतायत तसं ऐका. आम्ही आहे ना, आमच्या सोबत चला, होईल त्यांच्या मनासारखं आणि बरं, तुमच्या पण मला मनासारखं. एक सांगा, आम्ही काय लोकांची आहेत का? मग तसं नाही. मग काय आम्ही वाईट करणार आहेत का यांचं काही? नाही नाही. मग चल तू बी चला. लग्न लावून देऊ त्यांचं. ते मामा तुम्हाला विश्वास बसत नाही. अरे नाना नानी आहेत ना, त्यांच्यावर विश्वास आहे मला, ते देतील आपलं लग्न लावून. बरं एक काम करा, तुम्हाला काय करायची मी आहे हा, नाही हा, तर चल रे दादा, चल. यांचं लगेच चला. लग्न लावून देऊ. चला. चला चला.